इतिहास धर्मशास्त्रात असलं तरी मी इतिहास सांगायला लागलो बघा थोडासा. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जसं इकडे ऋग्वेदाला महत्व आहे तिकडे तसं आजचा जो काही इराण झाला त्यापूर्वी पर्शिया होता, तिथं जैन अवेस्ता नावाचा ग्रंथ आहे. तिथं तिथल्या लोकांची दोन कॅटेगरी सांगितली, एक अहुर आणि एक देव. आपण देव इकडं म्हणतो ना, इथे अहुरच इकडं असुर झालं आणि देव आणि असुर हे विरुद्ध झाले, इकडं सुर असुर झाले इकडे येऊन. पण तिकडं असुर म्हणजे एक चांगला वर्ग मानला जातो बरं का, त्याला अहुर सला ह या अर्थी बोलतात ते लोक. असे एक तिकडं अहुर म्हणजे असुर, इकडं असुर झाले तिकडं अहुर म्हणतात. तर ते सुद्धा एक अहुर म्हणजे किंवा असुर म्हणजे राक्षस या अर्थाने नसून, किंवा इकडे सुद्धा असुरचा अर्थ वेगळा होतो, राक्षसाचा अर्थ वेगळा, रक्षण करणारे राक्षस, तो एक वेगळा विषय आधी सांगत नाही. पण त्या अर्थी सुद्धा असुर सुद्धा चांगला शब्द आहे बरं का. शिवहार